10वीला मला 38%, 62% पडले. 12वीला ग्रुपला 38%. म्हणजे जिथं डोनेशन देऊन पण ऍडमिशन मिळायची लायकी नव्हती. जिथे ज्या विषयासाठी प्रवेश नाकारला गेला तिथे त्याच विषयाचा प्राध्यापक म्हणून काम करणं इतकं सोपं नाही. ही केवळ एक वळ नाहीये, तर संघर्ष, जिद्द आणि अपार मेहनतीची प्रेरणादायी कहाणी आहे. 10वीला केवळ 62% गुण आणि 12वीला विज्ञान शाखेमध्ये अवघे 38% गुण. हे गुण पाहून अनेकांनी भविष्याबद्दल शंका व्यक्त केली होती. खालच्या टक्केवारीमुळे एका नामांकित कॉलेजमध्ये मायक्रोबायोलॉजीसाठी प्रवेश त्यांचा नाकारण्यात आला होता. पण स्वप्न मोठं होतं. 10वीला मला 38%, 62% पडले. 12वीला ग्रुपला 38%. म्हणजे जिथं डोनेशन देऊन पण ऍडमिशन मिळायची लायकी होती. 12वी झाल्यानंतर विश्वासला विचारलं काय करू. विश्वास म्हणला मी मायक्रोबायोलॉजी घेतोय, तुला जे करेल. मायक्रोबायोलॉजीला ऍडमिशन मिळालं नाही, कारण 38% म्हणले. बायोलॉजीला 44, फिजिक्सला 35, केमिस्ट्रीला 35. म्हणजे आपली लायकी आपल्याला माहिती होती. त्यावेळी त्या विषयाला मला ऍडमिशन मिळालं. मग नंतर मी तिथून चिखलीला आलो. चिखलीला BSc कम्प्लीट केली आणि मग परत MSc ला वाशी कॉलेज करायला. म्हणजे प्रॉब्लेम फक्त काय होतं की आपला कम्युनिकेशन गॅप होतो, म्हणजे आपल्याला रिप्रेझेंट करता येत. मला माझं नेते मला सांगायचं नाही. MSc झाल्यानंतर मी 5 वर्ष रत्नागिरीला प्राध्यापक म्हणून काम केलं. कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्टला होते. कधी जॉब जाईल, लग्नात चाललं होतं. मग घरातलं म्हणलं नाही, मी पहिल्यांदा परमनंट जॉब शिवाय मी लग्न करणार. हैदराबादला गेलो आणि 8 मध्ये 6 परीक्षा पास झालो. CSR नेट ऑल इंडिया रँक 70 मिळाली. लाखामध्ये विश्वासने सांगितलं, लाखामध्ये 17 आलो. सेट परीक्षा 62% उत्तीर्ण झालो. ICR नेट परीक्षा 55% उत्तीर्ण झालो. गेट परीक्षा 86% उत्तीर्ण झालो. मुंबई विद्यापीठाची पेट परीक्षा उत्तीर्ण झालो. आणि बाबासाहेब आंबेडकर नॅशनल रिसर्च फेलोशिप जी महाराष्ट्रामध्ये फक्त 3 मिळाली, ती पण मला त्यावेळी मिळाली. हे सगळं मला 8 महिन्यात 6 परीक्षा पास झालो. मला सांगायचं इथे एवढंच आहे की जर त्यावेळी मी 38% पडलेच म्हणून जर मी खरंच खच्चीकरण जरा झालं होतं, पण त्यावेळी काय असे गुरुवर्य भेटले आणि एक जिद्द होती की नाही, लाथ मारेल तिथं पाणी काढेल. हे नांगरे पाटलांचं वाक्य मी नेहमी पाहतो. आणि त्यांनी त्यावेळी त्या पद्धतीने ज्या परीक्षा हार मानणं स्वभावात नव्हतं, म्हणून चिखलीच्या देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि नव्याने सुरुवात केली. तिथूनच खऱ्या संघर्षाची कहाणी सुरू झाली. BSc मध्ये 65% गुण मिळवून MSc मायक्रोबायोलॉजीसाठी मेरिट म्हणून त्यांची निवड झाली. आयुष्यात संधी मिळाली होती, पण स्थैर्य नव्हतं. गोगटे जोगळेकर महाविद्यालयात 5 वर्ष कॉन्ट्रॅक्टरवर शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं. पण हे अपुरं होतं, म्हणून NET SET परीक्षेसाठी हैदराबाद गाठलं. तिथे केवळ 8 महिन्यामध्ये 6 राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा उत्तीर्ण केल्या. मुंबई विद्यापीठ PAT 50%, गेट 86%, ICR नेट 55%, CSR नेट 42%, ज्यामध्ये देशभरातून लाखो विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी 17वा क्रमांक पटकावला. महाराष्ट्र SET 60%. या सर्व परीक्षांच्या यशाने संशोधनाच्या दारात गणेश साठे सरांना उभं केलं आणि 2015 साली महाराष्ट्र शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल रिसर्च फेलोशिपसाठी त्यांना 19 लाखांची शिष्यवृत्ती देखील मिळाली. संपूर्ण विभागामध्ये एकमेव पुरुष विद्यार्थी म्हणून. पण घरची परिस्थिती सुधारण्यासाठी ही शिष्यवृत्ती त्यांनी मागे ठेवली आणि नवी मुंबईतील प्राध्यापक पद त्यांनी स्वीकारलं. 65 उमेदवारांमधून निवड होऊन चांगोकान ठाकूर कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. आज गणेश साठे सर त्या विषयाचे प्राध्यापक आहेत, ज्यांना त्या विषयासाठी कधीतरी एका नामांकित कॉलेजने त्यांचा प्रवेश नाकारला होता. मित्रांनो, ही कहाणी फक्त गणेश सरांची नाही, ही त्या प्रत्येक तरुणासाठी आहे ज्यांना अपयशाने रोखून धरलेलं आहे. चिकाटी, आत्मविश्वास आणि सातत्य असलं की कोणतीही अडचण ही अडसर राहत नाही आणि हेच खरी यश आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब